आज माझ्या ब्लॉगची सुरुवात मी न करता कोणीतरी केली आहे, तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे गेल्यावर त्यामुळे तुम्हाला सोलत कसं येतंय तरी येत आहे. बघूया जरा असा चालू आहे. बदाम कशाला तुझे बच्चा आज मी बोलते. हॅलो गाईज, माझं नाव आहे आकाश. फार्माकोलॉजी इज माय प्रोफेशन अँड एक्सप्लोरिंग माय पॅशन. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आज मी सोलत आहे बदाम. त्याचं भाजीसाठी काही नाही. बघू तुमचा टास्क कसा चालू आहे. बदाम बदाम खूप उशिरा भिजत टाकलेले. बदाम खूप उशिरा भिजत टाकले, त्यामुळे तुम्हाला सोलत कसं येतंय तरी येत आहे. बघूया जरा, कारण आमच्याकडे आहे नख. ओके, बघूया तुमची नख. वाव. बघूया जरा बदाम कसे सोललेले आहेत. गुड गुड. खाऊन बघूया जरा. ते सालला लागत आहे. बघूया. अरे तो बदाम निघून गेला. बघा, हा आहे त्यांचा नख आणि हा आहे मामाचा नख आणि त्यांच्यामध्ये आहे बदाम. बघूया आता. बघूया. वा, कॉन्सन्ट्रेशन बघा मामाचं. कॉन्सन्ट्रेशन. बघूया. द्या. हे बघा कसे हसतात माझे मामा. थांबा. अरे वा. वाव, इथे पण कचरा, इथे पण. हातात पण कचरा आहे असं मला वाटत आहे. ते बदामाचे साल आहे. सो चला किती संपतो. टिल टेक केअर. 7 hours later. मी दादर स्टेशनला उतरलोय. इथून मी आता चाललोय सिद्धिविनायक टेम्पलला. मी खूप दिवसानंतर चाललोय मंदिरात आणि मी असं सारखं जात असतो. मी विचार केला मी आता जातोच आहे तर तुम्हाला रूट पण दाखवतो. ज्यांना कोणाला माहीत नाही, जे मुंबईत येथील त्या लोकांसाठी हे फायदेशीर असेल की जसं दादर स्टेशनला उतरल्यावर मग तिथून तुम्ही त्यांच्या टॅक्सीत जाता डायरेक्ट सिद्धिविनायकला. तिथंच आपण डायरेक्ट व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो तर पुढे कुठून येते. दादर स्टेशनला तुम्ही उतरला ना तर वेस्टला यायचं. वेस्टला उतरल्यानंतर मार्केटमधून डायरेक्ट लेफ्ट साईडला जायचं आणि मग तिथून पुढे फुल मार्केट आहे. तिथं मग तुम्हाला ते टॅक्सी मिळेल. चला. लोकेशन इथं तुम्हाला दादर समोरच दादर रिट्रीट म्हणून दिसेल हॉटेल आणि हा इकडचा एरिया. इथं फुल मार्केट, इकडं भाजी मार्केट आहे आणि या समोरच्या तुम्हाला टॅक्सी चालताना दिसत आहे. तर सर्व सिद्धिविनायकला जातात. चला मग आता आपण पण जाऊया पुढे. ते अराउंड 15 रुपये घेतात मे बी जास्तीत जास्त. बघा इथं दादर रिट्रीट आहे. तर एकदम एक्झॅक्ट इथंच लागतात हा टॅक्सी. मग आता मी जस्ट मंदिराच्या इथं पोहोचलोय. मला टॅक्सीमध्ये उतरोय. पाठीमध्ये तुम्हाला टॅक्सी दिसत असेल. एक्झॅक्ट त्याच्या समोरला मंदिर आहे. तुम्हाला मी दाखवतो. चला ते तर टॅक्सीवाले उतरवतात आणि याच्या समोर मंदिर आहे. हे बघा, तुम्हाला इथून पुढे मी झूम करून दाखवतो. इथं मंदिराचं तुम्हाला कळस दिसेल असं. चला आपण पुढे जाऊया आता. मग तो पण आहे समोरच. तिथून पण तुम्हाला दिसणार आणि इथून तुम्हाला पुढे गेट पण दिसणार सिद्धिविनायकचा कुठे येते. बघा इथून समोरच आहे सगळं. झूम करून मी तुम्हाला दाखवतो. सिद्धिविनायक मंदिराचा हा गेट आहे. इकडनं पुढून एंट्री आहे. आता मी इथून जातो. पाऊस पण खूप चालू आहे जोराचा. चला.
मी ज्या लाईनमध्ये उभं आहे ती लाईन गाभाऱ्यातील दर्शनासाठी आहे. तर चला मग आपण आता पुढे जाऊया. लाईनमध्ये उभं राहता तिथं खूप छान अशी बाप्पाची मूर्ती पण बघायला मिळते. मग पुढे आता आरती चालू झाली गणपती बाप्पाची. संचिंतन चिंतामणी जय जय ओंकारा विष्णुमहेश्वर जनता जय विश्वाधारा विद्या विद्यारमणा ओम ज्योति ओम गणानां गणपति उमामय कविंदवीना ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् श्री सिद्धिविनायकाय सागाय सपरिवार देवताभ्यो नमः. मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि. यानि कानि पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ते प्रदक्षिण पदे पदे. श्री सिद्धिविनायकाय सागाय सपरिवार देवताभ्यो नमः. दक्षिणां समर्पयामि. नमो ग्रन्थाय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. श्री सिद्धिविनायकाय सागाय. लकीली मला बाप्पाची आरतीसुद्धा मिळाली. इथं जी तुम्हाला फ्रेम दिसते आहे तिथं त्यांनी अंगारिका चतुर्थीची कथा दाखवली आहेत. यामध्ये तुम्ही बघाल तर त्यांनी त्या फ्रेममध्ये चित्रसुद्धा सेम तसंच जशी त्यांनी कथा तिथं लिहिली आहे सेम सगळ्या गोष्टी या फ्रेममध्ये सुद्धा आहे. ते पण असं खूप छान वाटतं. आणि अजून खूप साऱ्या कथा आहे तिथं, त्या पण मी तुम्हाला पुढे दाखवतो. पुढे आल्यावर लाईनमध्ये इथंच तुम्हाला परत एक कथा दिसेल, ती आहे सिद्धिविनायकाची कथा. मग ते पण त्याचं पण छायाचित्र खूप असं छान दिलेलं आहे. चला मग अजून एक पुढे कथा आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो. ही जी तुम्हाला पुढे कथा दिसते ती आहे शमी मंदार कथा. त्याचीसुद्धा स्टोरी खूप छान आहे. तुम्ही ती वाचाल तर तुम्हाला खूप छान वाटेल. आणि इथं त्यांनी जे फ्रेममध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती दाखवली आहे ती खूप अशी छान दिसते आपण जेव्हा जवळून बघतो तेव्हा. चला मग आता आपण पुढे जाऊया, बाप्पाचं दर्शन करूया. मला दाखवता आलं तर तुम्हाला मी तेही पुढे दाखवतो. बाप्पाचं दर्शन करून बाहेर निघालो. आणि तुम्हाला कसं वाटलं बाप्पाला बघून तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि आज माझं अचानकच ठरलं की चला जाऊया सिद्धिविनायकला. मी म्हटलं जातोय तर तुमच्यासोबत तेही शेअर करूया, म्हणजे ज्यांना कोणाला माहीत नाही आहे रूट कसा जाऊ शकता तुम्ही इझिली दादरवरून, तेही मी शेअर केले तुमच्यासोबत. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तेही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. चला मग आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे नेक्स्ट संडेला. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हू इज आकाश यूट्यूब चॅनलला. बाय.